आधीच दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केले आहेत. रायझिंग ब आणि फ्रेंड्स 11. पाहूया या सामन्यात कोण जातो तर सेमीफायनल मध्ये. आणि माझे मित्र गंगा हे ट्रॅक सूट घालून आलेलं आहे तिकडे. खूपच रोमांचक असं दिसत आहे ते. कधी ना खेळणार आहे आज चक्क. पंचवीस नंबर घेतलेला आहे यांनी स्वतःसाठी. कोणत्या संघात तुम्ही अ की ब विसरले की काय? कृपया दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. पंच जो निर्णय देणार आहे तो शेवटचा राहणार आहे. कृपया वादवाद करू नये. झुंजार अ ची फलंदाजी असणार आहे आणि झुंजार ब ची गोलंदाजी असणार आहे. 6 सीटर स्पोर्ट्स यांनी दक्षता घ्यावी. स्कोरर असणार ते माझे मित्र मयूर पागधरे. खूप दिवसांनी आणि खास बोलवलो आहे आम्ही. अमय आणि अवधेश, माफ करा आदेश. आणि सागर साहेब इकडे एक्सरसाइज करताना थोडी खूपच कसरत करतात ते. पहिल्या षटक घेऊन तयार विवेक चुंदर बस संघाकडून. समोर असेल तो अमय दांडेकर.
जुन्नर अ संघाकडून. पाहूया तिसऱ्या क्वार्टर फायनल सामना. पहिली इनिंग, पहिला बॉल, पहिली ओव्हर. पाहूया काय करतोय विवेक जुन्नर ब संघासाठी. खूपच सुरेख असा चेंडू मारण्याच्या नादात हुकले आणि चुकले. जातोय तो किपरच्या हातात. निर्धाव असा चेंडू. खूपच चांगली अशी सुरुवात झाली आहे जुन्नर ब ची. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय तो विवेक. दुसरा चेंडू घेऊन तयार विवेक. समोर बोलतो अमय. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू. खूपच सुंदर असं खेळून काढले अमयने. 1 धावांसाठी 2 चेंडू 1 धावा. कृपया जुन्नर अ संघाने नंबरवर पाठी राहण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू लागतोय विवेक. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. स्लो अशी गोलंदाजी पण खूपच सुरेख टाकतोय तो गोलंदाजी विवेक. 3 चेंडू 1 धावा. खूपच सुरेख असा फटका जातोय तो सीमारेषा पार आदर्शच्या फळीतनं. धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवरती. खूपच सुरेख अशी फळी फिरवत येतो आदर्श. धावसंख्या पोहोचते ती 8 धावांवरती. माफ करा. खूपच सुरेखाचा चेंडू निर्धाव चेंडू टाकता विवेक. सात झाले 7. माफ करा. अवकाच्या बाहेर चेंडू. धावसंख्या झाली ती 8. खूप सुरेख असा चेंडू आणि एलबी मध्ये सापडतोय तो आदर्श. एक षटकार मारून जातोय आपल्या संघासाठी. 6 धावा करतोय. तंबूत परत जातोय तो आदर्श. एक षटक संपून धावसंख्या पोहोचते ती 8. आणि आदर्शची जागा भरून काढण्यात आले ते भावनेश. बॉलर्स नेम संकेत. दुसरं षटक घेऊन होतो तो संकेत जुन्नर ब संघाकडून. केला पण झूम करता रा. टोटल किती झाला. पहिला चेंडू घेऊन तयार संकेत. दुसरं षटक. तिसरा क्वार्टर फायनल सामना. खूपच चांगला असा चेंडू टाकला होता. कट लागून मागच्या दिशेने धाव धावून काढतो अमय. धावसंख्या पोहोचते 9 धाव या संख्येवरती. खूपच आगीवेगळी स्टाईल संकेतांची पाहायला
भेटते आपल्याला. दुसरा चेंडू घेऊन तयार संकेत. समोर असेल तर नवीन फलंदाज भावनेश. तिसरा चेंडू घेऊन तयार संकेत. खूपच सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने पण इकडे झेल होतोय. भावनेश झेल मध्ये सापडत आहेत. जातोय विकेट. दुसरा विकेट जुन्नर ब संघासाठी. एकही धावा न करता जातोय तंबूत परत आणि आता येतो तो स्वप्नील. भावनेशांची जागा भरून काढण्यासाठी तो स्वप्नील. तिसरा चेंडू घेऊन तयार संकेत. तिसरा चेंडू पाहूया संकेत. समोर स्वप्नील नवीन फलंदाज. खूपच सुरेख असा चेंडू पाहायला आढळतोय. निर्धावाचा चेंडू. धाव संख्या झाली ते 9. 3 चेंडू 9 धावा. चौथा चेंडू घेऊन तयार संकेत. आवाजाच्या बाहेर पंच ओमकार नाईक यांचा इशारा वाईट. धाव संख्या झाली ती 10. 10-10. चौथा चेंडू खूप सुरेख फटका जातो येतो डिक्लेअर क्षेत्रात. 11 झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातले. खूपच चांगला असा खेळून काढलेला आहे स्वप्नील यांनी ऑफ साईडच्या दिशेने. एकदा धावून काढतोय तो. धावसंख्या पोहोचते ती 12. शेवटचा चेंडू शिल्लक. अजून षटकार आणि चौकार पाहायला मिळाले नाहीत आपल्याला अमय दांडेकरांच्या फळीतून. पाहूया अमय दांडेकर या चेंडूचा कसा उपयोग करून घेतोय. सांगितल्याप्रमाणे मारण्याच्या नादात चुकले आणि चुकले. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या झाली ती 12. 12 चेंडू 12 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटलेली आपल्या संकेत यांच्याकडून. चार धावा दिले संकेत यांनी. पाहूया तिसऱ्या साठी घेऊन कोण येतो तो. जुन्नर बस संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन येतात पुन्हा एकदा विवेक. संघाचं तिसरं स्वतःचं दुसरं. समोर असेल तर स्वप्नील. पहिला चेंडू घेऊन तयार विवेक. तिसऱ्या षटकातला. धाव संख्या झाली ती 12. पहिला चेंडू घेऊन तयार विवेक. तिसऱ्या षटकातला समोर स्वप्नील. पाहूया खूपच चांगला असा चेंडू. नॉट निर्धाव चेंडू. स्वप्नील दुसरा चेंडू घेऊन तयार विवेक. पाहूया
खूपच सुंदर असा फटका पाहूया इकडे जातोय तो सीमारेषा पार स्वप्नील यांच्या फैतनं दिसतो आपल्याला जाते षटकार खूपच सुंदर असा फटका धावसंख्या पोहोचते होती 18 या धावसंख्येवरती दोन चेंडू संपून धावसंख्या झाली ती 18 2 गडी बाद खूपच सुंदर फटका मारतो तो स्वप्नील मागच्या चेंडूत पाहूया या चेंडूत काय करतो स्वप्नील तिसरा चेंडू विवेक खूपच सुंदर असं खेळून काढलेला आहे मागच्या दिशेने एक धाव धावून काढलेली आहे आणि जातो तो डिक्लेअर क्षेत्रात धावसंख्या झाली ती 19 3 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 19 चौथा चेंडू घेऊन तयार विवेक पाहूया मारण्याच्या नादात लागतोय तो कडेला जातोय मागच्या दिशेने एकदा धावून काढलेली आहे धावसंख्या पोहोचते 20 मारण्याचा प्रयत्न होता चुकीचा शॉट जातोय मागच्या दिशेने एक धावांसाठी धावसंख्या झाली 20 4 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 20 शेवटचे 2 चेंडू या षटकातले थोडेसे कान मंत्र्यांना संकेत विवेक यांना पाहूया पाचवा चेंडू आवाक्याच्या बाहेर पंचांचा इशारा वाईट धावसंख्या झाली ती 21 शेवटचे 2 चेंडू असणार या षटकातील धावसंख्या झाली ती 21 पाहूया खूपच चांगला असा फटका इकडे काय होतोय डिक्लेअर क्षेत्रात जातोय थोडा साईडला गेला चेंडू खूपच चौकशी पंच ओंकार नाईक यांच्याकडून इशारा एक धावसंख्या पोहोचते 22 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला टाकतोय तो विवेक समोर असेल तो अमय पाहूया जातोय त्या वाक्याच्या बाहेर वाईटचा इशारा धावसंख्या पोहोचते ती 23 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू टाकायला यश येतंय का वेगळ्याला पाहूया अमय दांडेकर यांच्या फळीतनं चांगले फटके दिसले नाही झुंजार असंघाला माफ करा पाहूया अमय दांडेकर या चेंडूचा कसा उपयोग करतोय शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला विवेक आणि 9चा चेंडू लेग पंचांचा इशारा आणि समोरच्या पंचांचा इशारा आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे संकेत यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे नोचा रिव्ह्यू नो असणार आहे धावसंख्या झाली ती 24 शेवटचा चेंडू विवेकांच्या षटकातील तिसरा असं षटक समोर होतो अमय दांडेकर पाहूया फ्रीचा चेंडू आणि मारण्याच्या नादात जातात तो प्लेअरच्या हातात पण इकडे ओव्हर थ्रो संकेत यांच्याकडून ओव्हर थ्रो होते आणि एक धाव धावून काढतोय अमय धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती 3 षटक संपून धावसंख्या झाली ती 25 माझे मित्र प्रशांत इंडे
यांनी कुठे जाऊ नये. 25. पाहूया चौथं षटक घेऊन कोण येतोय. झुंजार बस संघाकडून 3 षटकात झुंजार अ संघाने 25 धावा केलेले आहेत आणि पॉवर प्ले असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले. बॉलर्स नेम संकेत. पॉवर प्लेचं षटक. 3 षटकात 25 धावा उभारतो तो झुंजार असंघ. 18 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा संघ करतोय अजून तो झुंजार असंघ. पहिला चेंडू घेऊन तयार संकेत. फिल्डिंग मध्ये थोडं करेक्शन. पहिला चेंडू घेऊन तयार संकेत. समोर असेल तो अमय. पाहूया पहिला चेंडू. खूपच सुरेख चेंडू लेग साईडच्या दिशेने जातोय तो प्लेअरच्या हातात. कॅच मध्ये सापडतोय तो अमय दांडेकर. आगळी वेगळी अशी स्टाईल संकेतांची. फसवतोय बॅट्समनला. अमय दांडेकर जातोय तो पवेलियनच्या दिशेने. 4 धावा करून बाद. धावसंख्या झाली होती 25. आणि आता आले ते वेदांत. अमय यांची जागा भरून काढण्यात आले ते वेदांत. चौथं षटक. दुसरा चेंडू घेऊन तयार. आता आला तो नवीन बॅट्समन वेदांत. पाहूया किती धावा करतो झुंजार असंघाकडून. दुसरा चेंडू चौथ्या षटकातला. वेदांत काका लवकर जाऊ काका. थँक्यू. अवकाशाच्या बाहेर जातो चेंडू. पंचांकडून इशारा वाईट. धावसंख्या पोहोचली 26. एक चेंडू संपून धाव संख्या झाली ती 26. खूपच अवकाशाच्या बाहेर वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 27. दुसरा चेंडू टाकणे यश नाही मिळत आहे संकेत यांना. पाहूया पुन्हा एकदा संकेत. दुसरा चेंडू घेऊन डिक्लेअर क्षेत्रात जाणारा चेंडू 1 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 28. तिसरा चेंडू घेऊन तयार संकेत. खूपच सुरेख फटका. चांगला असा प्रयत्न पण मिस झाला. तो जातो सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. माफ करा 34. 3 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 34. चौथा चेंडू घेऊन तयार संकेत. समोरील तो वेदांत. अवकाशाच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. धावसंख्या होते 35. 3 चेंडू संपून धावसंख्या झाली होती 35. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या षटकातील.
पायाला अडायला चेंडू, निर्धार चेंडू. धावसंख्या झाली ती 35. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संकेत यांच्या षटकातील एक षटकाराचा खेळतोय तो वेदांत. पाहूया अजून किती धावा करतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू घेऊन तयार संकेत. आणि 9चा चेंडू असणार आणि 1 धाव धावून काढलेली आहे. 1+1. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावसंख्येवरती. फ्रीडचा चेंडू असणार आहे. फ्रीडचा चेंडू, 5 चेंडू समोर असेल तो. अवघ्याच्या बाहेर चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. फ्रीड कायम. समोर स्वप्नील. 5 चेंडू घेऊन तयार संकेत. पाहूया फ्रीडचा चेंडू. अवघ्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या पोहोचते ती 39. फ्रीड कायम असणार आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या पोहोचते ती 39. पाहूया स्वप्नील. फ्रीडचा चेंडू. पायाला आलेला चेंडू. 1 धाव धावून काढलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 40 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती 40. हो शेवटचा चेंडू. खूपच चांगला फटका दिसतो आपल्याला. आणि इकडे कॅच सुट्टे वगैरे काय तरी जातो तो सीमारेषा पार. चौकार चौकार चौकार. धावसंख्या पोहोचते ती 44 या धावसंख्येवरती. 4 षटक संपून धावसंख्या झाली ती 44. शैलेंद्र शर्मा कुठे असतील त्यांनी मंचाकडे येण्याची कृपा करावी आहे. शैलेंद्र शर्मा. यापुढील सामना JK11 विरुद्ध ओमकार ब. खूपच रोमांचक सामना होणार आहे तो सुद्धा. बॉलर नेम आयुष. 5 षटक घेऊन येतो तो आयुष जुन्नर बस संघाकडून. धावसंख्या झाली ती 44. पहिला चेंडू घेऊन तयार 5 षटकातला आयुष. पाहूया समोर स्वप्नील. 5 षटक पहिला चेंडू. खूपच सुरेख चेंडू टाकतोय तो आयुष आपल्या संघासाठी. निर्धाराचा चेंडू आयुष. दुसरा चेंडू घेऊन तयार आयुष आपल्या संघासाठी. समोर स्वप्नील. खूपच सुरेख चेंडू टाकतोय तो आयुष. मारण्याच्या नादात हुकले आणि चुकले. किपरच्या हातात जाताना चेंडू. निर्धाराचा चेंडू. 2 चेंडू निर्धार लागतो आयुष. तिसरा चेंडू घेऊन तयार आयुष. पण यावेळी जातो तो अवघ्याच्या बाहेर. वाईट चेंडू. पंचांचा इशारा. धावसंख्या पोहोचते ती 45. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 45. तिसरा चेंडू घेऊन तयार आयुष. खूपच सुरेख चेंडू. मारण्याच्या नादात हुकले आणि चुकले पण एक छोटीशी धाव काढतोय तो स्वप्नील. धावसंख्या झाली ती 46. 3 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 46. चांगली अशी धाव
धावसंख्या उभारतो झुंजार असंघ. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असणार अजून. धावसंख्या झाली 46. चौथा चेंडू घेऊन तयार आयुष. खूपच अवकेच्या बाहेर चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 47. चौथा चेंडू घेऊन तयार आयुष. खूपच चांगला असा चेंडू आणि इकडे चूक करतोय तो कीपर कॅच सोडून. झाडाला आडला चेंडू, माफ करा. एक धाव धावून काढलेली आहे. धावसंख्या झाली ती 48. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 48. 4 चेंडू 4 धाव देतो आयुष. 5 चेंडू घेऊन तयार. आवाक्याच्या बाहेर 1+1. धावसंख्या झाली ती 50. 2 चेंडू शिल्लक. 5वा षटक. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना टाकतो तो आयुष. समोर स्वप्नील. पाहूया. खूपच सुरेख चेंडू जातो तो कीपरच्या हातात. निर्धावाचा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना सुंदर ब संघासाठी आयुष. 1 अवांतर 1 निर्धाव. कॉम्बिनेशन पाहायला आपल्या आयुषकडनं. पाहूया शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली होती 50. खूपच सुरेख चेंडू जातोय तो कीपरच्या हातात. 5 षटक संपवून धावसंख्या झाली होती 50. आयुष्याने आपल्या षटकात फक्त 6 धाव दिलेत. खूपच सुरेख अशी गोलंदाजी. बॉल देण्याची कृपा करायची आहे. आपल्या सर्वांचीच लाडका आमदार महेशजी सावंत यांचं आगमन झालेलं आहे. तर मी मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतोय. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखर त्यांनी एक शब्द दिला होता आपल्याला यापूर्वी की या मैदानामध्ये नेटचं काम केलं जाईल आणि ते मात्र करून दाखवलं. शब्दाला मात्र मान दिला आणि आपल्याला शब्दाला मान देऊन त्यांनी पूर्णपणे आपलं काम करून दाखवलं. महेशजी सरांचं खरोखर धन्यवाद. आणि सर्वांना नेमकं टाळ्या झाला पाहिजे. पहिलं असे व्यक्तिमत्व सांगितलं आणि करून दाखवलं. कारण कित्येक जण फक्त सांगतात आणि कोण करून दाखवत नाही. आणि निश्चितच आज त्रास सुद्धा वाचलाच. कारण एक चेंडू ह्या आधीच्या सामन्यात तुम्ही पाहिजे होते सर. एक डावखुऱ्याचा फलंदाज होता. त्या फलंदाजाने मात्र तुमच्या जी नेट लावली त्याची संधी दिली आम्हाला आणि तो आमचा चेंडू मात्र रस्त्यावर जाण्यापासून वाचला. एक वेगाने मारलेला फटका लेग साईडच्या दिशेला. त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया. आणि आता बघा सर मैदानात आले आणि सर म्हणतात की पाठच्या दिशेला सुद्धा समोर नेट लावली पाहिजे कारण चेंडू मागे सुद्धा जाईल. खरोखर म्हणजे मैदानात आल्यावर काय कमी आहे. या मैदानाला अजून कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सजावलं झालं पाहिजे आणि या मैदानाचा कसा वापर केला पाहिजे हे सुद्धा सर वारंवार विचार करतायत. निश्चितच यापुढे असाच विचार केला जाईल आपल्यासाठी आणि असाच पाठीशी आमच्या उभे राहा हीच आमची मंडळाकडनं तुमच्याशी नम्र विनंती. आणि आपण पाहतो श्री गणेश सार्वजनिक गणेश उत्सव मित्रमंडळ आयोजित आठवण मित्राची कैलासवासी अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन ह्याच्या स्मरणार्थ ही आयोजित केलेली स्पर्धा माहीमचा लाडका चषक 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण यूट्यूब लाईव्ह थेट पाहू शकता. घर बसल्या हे सामन्यांचा आयोजक आनंद उठू शकतात. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून खरोखरच एक चांगलंच यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान सामन्याकडे वळू मात्र 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना झुंजार संघ 53 धावा आणि 4 गडी.
आता मात्र सुरेख फटका पाहूया झेल घेण्याची संधी होती आणि चांगलाच प्रयत्न केला होता तिकडे डीप कव्हरच्या दिशेने फलंदाज मात्र धावत आला होता लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु झेल घेण्यात अयशस्वी ठरला. पहिला चेंडू झालेला आहे, 2 चेंडू झाले आहेत, माफ करा. जर या संघाचा विचार केला तर क्वार्टर फायनल 2 बॉल झाले आणि धाव संख्या आलेली होती 56 धावा. तर झुंजार आणि झुंजार आता मात्र दोन्ही संघ एकाच सामन्यामध्ये पाहिला आणि आता मात्र थर्ड पंच व्यस्त. तिकडे पंचांचा इशारा ओमकार नाईक की रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाजी संघाने मात्र फलंदाजी संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी चेक करायचा आहे. थर्ड पंच व्यस्त वीरेंद्र तांडील. तसंच सोनू कुठेही असेल मी त्यांना विनंती करेल त्यांनी मंचावर यायचं आहे. चांगलाच निर्णय तुमचा. आणि फेअर डिलिव्हरी आहे, निर्धाव असा चेंडू. खरोखरच चांगलंच पंचांची भूमिका जर आपण पाहिलं तर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय एक महत्वाचा निर्णय असतो आणि कुठल्याही सामन्याला जर सामना व्यवस्थित खेळायचा असेल तर पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. त्या दरम्यान आता मात्र तिकडे पंचांकडे दात आणि इकडे आमच्या मंचावर मात्र आपले प्रमुख पाहुणे सरांनी इकडनंच सांगितलं की फलंदाज मात्र बाद आहे. पहा किती चोख नजर सरांची सुद्धा सामन्याकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलंच तिकडे धावचित केला जातोय आणि चांगलीच फलंदाजी करून मात्र बाद होतोय तो वेदांत. खरोखरच चांगलीच खेळी पाहायला मिळाली. 7 चेंडू आणि 14 धावा, अप्रतिम खेळ. दुसरी धाव काढण्याच्या नादात मात्र आपला विकेट गमावला आणि शेवटचं षटक आहे आणि निश्चितच शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करणं गरजेचं. आता मात्र आदर्श ध्रुव झुंजार 12वा आपला एक रोणक खेळपट्टीवर. आता मात्र एक मिडनच्या दिशेला खेळून काढतो, मिड ऑफच्या दिशेला. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत मात्र 1 निवडत आहे. धावसंख्या होते ती 57 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात पुढचे 2 चेंडू बाकी असतील. लास्ट बॉल आहे. पुढचा जो संघ आहे ओमकार ब आणि जे के दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल त्यांनी नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचावर यायचंय. ओमकार ब आणि जे के त्वरित आपला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीचा कौल सरांच्या हस्ते उडवला जाईल याची मी विनंती करतो दोन्ही संघांना. तत्पूर्वी तसं मी ओमकारला सुद्धा विनंती करेल त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. तत्पूर्वी मी विनंती करेल कृपेश सरांचा सत्कार करायला मी बोले सन्मान चिन्ह देण्यापूर्वी सरांना शाल प्रदान करायचं आहे. नाही
आणि महेश सरांचा सत्कार करताना कृपेश सांगेलकर खरोखरच त्यांना शालू टाळ झाला पाहिजे खरोखर सरांसाठी. आणि जेव्हा जेव्हा या मैदानासाठी कसलीही गरज लागतील तर सर आपल्याकडे तत्पूर्वी उभे राहतील. आणि हे जे आपल्या गार्डनसाठी जे नेट्स लावले आहेत आपण पाहतोय ज्या नेट्स लावल्यात ते म्हणजे सरांनी शब्द दिला होता मी नेट्सचं काम करून देईल आणि ते नेट्ससुद्धा दिलेले आहेत. तसंच सरांना मला थोडंसं सांगू इच्छितो की सरांना घाई आहे, सर नाही आहेत उद्याच्या दिवसात, नाही तर निश्चितच ते अंतिम सामन्यासाठी आपले जुळले असते. पण आपला महत्त्वाचा वेळ काढून इकडे उपस्थिती लावली. तरी जे के संघ आणि ओंकार बी दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन ओंकार मित्रमंडळ ब नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचं आहे. सरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. उद्या अंतिम दिवस असणार आहे आणि अंतिम दिवसात मात्र सर आपल्याला उपस्थिती मिळणार नाही. यापुढे आणि ओंकार मित्रमंडळ ब प्रणय राऊत तसंच जे के 11 संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. जे के 11 संघाचा कर्णधार कुठे असेल मी त्वरित विनंती करतोय सुमित यांना. तर दोन्ही आपल्याच विभागातील संघ तर नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. तत्पूर्वी आपण पाहतोय महेशजी सावंत सरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना जो रंगला जाणार आहे. एका बाजूला ओंकार मित्रमंडळ ब तर दुसऱ्या बाजूला जे के 11 संघ. टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल उडवला जातोय आणि पाहूया कौल कोणाच्या दिशेने. आणि ओंकार मित्रमंडळ ब मात्र नाणेफेकीचा कौल विजय मिळवलाय. आणि धन्यवाद सर आपण आपला मोलाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. आणि सर आम्हाला खंतत आहे की तुम्ही अंतिम सामन्यासाठी मात्र आम्हाला नाही येत. अंतिम सामन्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे होते. यापुढे कधीही सामने असतील तर निश्चितच आपली वेळ आम्हाला महत्त्वाचा द्या. चला तर आता मात्र सामन्याकडे होऊया. धन्यवाद सर. बॉलिंग पावलं षटक मात्र हातात आहे. गोलंदाज हार्दिक चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत आणि दोन्ही संघ एकामेकांच्या समोर पाहायला म्हणजे पहिल्या चेंडूवर सन्मान देतोय मात्र संकेत. हा तेच ना 5 विकेट ना हे मगाशी नाही घेतली ना. मयूर तांबरे कुठे असेल त्यांना मी विनंती करेल त्यांनी मंचावर यायचंय. हा कुठे आहे बेडा कुणाला फक्त मग मी हे ठेवून येतो म्हणून. कुणाल वैद्य काय पहिला बॉल डॉट गेला दुसरा बॉल सिंगल. पहिला बॉल डॉट केला. हो हो दादा मग तू होता काय करतोय यार. चल 58 धावांचं पहिला बॉल त्याचं नाव काय संकेत संकेत आणि सागर सागर बॉलर नेम बॉलर नेम हार्दिक.
तिसरा चेंडू घेऊन हार्दिक सागरच्या दिशेने कूच करताना चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. चेंडू जातोय निर्धाव. 58 धावांचं एक बलाढ्य आव्हान दिलेलं आहे. चौथा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र थोडासा लेग यष्टीच्या बाहेर. पंच ओंकार नाईक यांनी मात्र वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय 2 या धावसंख्येवर पहिली अवांतर धाव. 58 धावांचा पाठलाग करायचा. जर आपण विचार केला क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे, तिसरा क्वार्टर फायनल, आणि दोन्ही संघ म्हणजे एका साईडला झुंजार आणि दुसऱ्या बाजूला झुंजार ब, एक छोटा आणि एक मोठा. छोटे मी येतो, छोटे मी या, बडे मी येतो. सुभानल्ला. आता पाहूया कुठला संघ विजय मिळवतोय, की छोटा की मोठा. निर्धाव असा चेंडू. पंचांकडे दात मागितली, पंचांनी तरी मात्र फेटाळून लावली. एक चांगलंच आयोजन आपण पाहतोय. आणि 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. चांगलंच कॅमेऱ्याचे ऑपरेटिंग. तसंच आपण पाहतोय गौरव पाटील आणि मनीष निजाई एक जोडी 6 सीटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. डुंडो रे साजना. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या आलेले ते 2. उर्वरित 31 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 56 धावा मात्र करायच्या असतील. शेवटचा चेंडू, शॉर्ट पिचचा चेंडू उंच गेलेला आहे. पाहूया झेल घेतोय की नाही. स्वतःच गोलंदाज मात्र झेल टिपते आणि पहिला झटका बसतोय सागरच्या स्वरूपात झुंजार बस संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, षटकार मारण्याचा प्रयत्न केला या बॉलिंग पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर, परंतु फलंदाज मात्र बाद. आणि तेवढाच चांगला झेल टिपला गेला आपल्या फॉलो थ्रू मध्ये. जर पाहिलं तर कमालीचा फॉलो पाहायला मिळतोय. बॉलचा फॉलो जेवढा वरती गेला चेंडू आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतो. 6 हिटर्स. जर आपण विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये जो चेंडू असतो त्या चेंडूवर लिहिलं असतं टेनिस. जर तुम्ही कधी 6 सीटरचे टेनिसचे सामने पाहिले तर जेव्हा तो वरती आकाशात जातो तर तुम्हाला त्या चेंडूवर टेनिस लिहिलेलं आहे ते सुद्धा हे फॉलो करतात. एवढं चांगलं कॅमेऱ्याची क्लॅरिटी आणि चांगलाच कॅमेरामॅन ऑपरेटिंग केला जातो जे मनीष निजाई यांच्याकडनं. जर संकेत यांना षटकार मारला आदर्श, संकेत यांनी षटकार मारला आदर्शच्या गोलंदाजीवर तर मीर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. संकेत यांना मात्र सुवर्ण संधी. मीर यांनी मात्र 100 रुपयाचा पारितोषिक लागलाय. ते मात्र गोलंदाज आदर्श यांच्यावरच षटकार मारायचे आहे, यांच्या गोलंदाजीवर. आणि आदर्शांना सुद्धा संधी म्हणजे आदर्श आणि संकेत दोघांना सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक असणार. जर आदर्शाने गडी मिळवला संकेत यांचा तर 100 रुपये मीर यांच्याकडनं. दोन्ही संघ आपल्याच एरियातील एकामेकांसोबत खेळताना क्वार्टर फायनलचा महत्वाचा सामना. आणि 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये मात्र पंच ओंकार नाईक यांचा इशारा. धावसंख्या पुढे सरसावला 3 या धावांवर 1 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया 100 रुपये मात्र कोण पटकावतोय. मीर यांच्या खिशाला खड्डा कोण देतोय. 100 रुपये संकेत घेतोय की आदर्श. आणखीन 4 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या साईडनं राईट मोरचा मारा करताना आता मात्र चांगलाच खेळून काढतो. लेटकट या चेंडूवर पाहायला मिळते संकेत यांच्या फळीमधून. आणि 1 धाव. आता मात्र धावसंख्येवर चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा जात आहेत आणि 1 गडी. धावा करायचे असतील 54, चेंडू बाकी असतील 27 आणि गडी मात्र बाकी असतील ते 9. आता 7वा दिवस आहे आणि उद्या मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा. चांगलंच आयोजन आपण पाहिलंय. 4था चेंडू. आता मात्र स्वप्न स्ट्राईकवर बॅटची कडा घेते आणि चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धावा. धाव फलकावर जाते 5 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक. आणि आता मात्र
आता मात्र मीर यांचे 100 रुपये मात्र वाचतायत, कारण फलंदाजीवर पाहिलं तर स्वप्नील नॉन स्ट्राईकला आहेत आणि संकेत मात्र नॉन स्ट्राईकला. संकेतांना षटकार मारण्याची संधी नाही आणि जरी गडी घेतला तर संकेतचा घ्यायचा आहे. मात्र 100 रुपये मात्र साबित मीर यांच्या खिशामध्ये. आता मात्र सर्रे कसा फटका आणि तेवढाच चांगला एफर्ट केलाय. जेल घेण्याची संधी होती परंतु हुकतोय. प्रयत्न चांगला होता, प्रयत्नाला 100% दिले जातील. नॉन स्ट्रायकरचं नाव काय? स्वप्नील. झालं ती 6 धावा आणि आता मात्र शेवटचा चेंडू. दोन्ही खेळाडूंना संधी आलेली आहे शेवटच्या चेंडूवर पाहूया 100 रुपये कमावण्याची. आदर शेवटचा चेंडू घेऊन हा मात्र खूपच जवळ गेला होता 100 रुपये पटकावण्याचा, परंतु चेंडू जातोय निर्धाव. कडून संकेतांनी जर सत्कार मारला तर यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. यापुढील होणारा सामना ओमकार विरुद्ध JK11. ओमकार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आपण चेंडूकडे सामन्याकडे वळूया. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, पाहूया. नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू असणार, फ्रीडचा चेंडू. पाहूया, हार्दिक सज्ज पहिला चेंडू घेऊन. नो फ्रीडचा चेंडू असणार आणि आता सुरेख असा चेंडू. चेंडू जात स्वतः गोलंदाजी, स्वतः क्षेत्ररक्षण, चांगली अशी गोलंदाजी हार्दिक यांच्याकडून. चेंडू जाता निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली आहे 7. दुसरा चेंडू घेऊन हार्दिक सुरेशच्या दिशेने आणि आता मात्र चांगला सलसा तोलावलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण गौरव यांच्याकडनं पाहायला मिळतंय आणि 1 धावांवर समाधान. धावसंख्येत बाद. धावसंख्या झाली आहे 8. 2 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 8. संकेतांनी जर संकेतांच्या प्रत्येक षटकारामागे नीर उर्फ गड्डा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे, याची नोंद घ्यावी. पाहूया, चौथा चेंडू घेऊन हार्दिक संकेतांच्या दिशेने आणि बोलल्याप्रमाणे चांगला जुस्सा तोलावलेला चेंडू, पण चेंडू जातो क्षेत्ररक्षणाच्या हातात. संकेत आता मात्र होता बाद, झेल बाद. आता पाहूया, आता पाहूया संकेतांची जागा भरून काढण्यासाठी झुंजार या संघाकडून कोण येतं. कोण येतोय.
सॉरी 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 5वा चेंडू घेऊन हार्दिक अकोलच्या दिशेने. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 8. अकोलांनी षटकार मारल्यास प्रत्येक चेंडूला षटकार मारल्यास आशुतोष यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. चांगला जसा खेळून काढलेला चेंडू. चांगलाच कॉल म्हणता येईल. चेंडू जातो ने षटका पूर्ण होऊन धावसंख्या झाली आहे 8. 2 गडी बाद. आता पाहूया चौथा षटक घेऊन झुंजार ब संघाकडून झुंजार अ संघाकडून कोण येतोय. मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जात आहे पंच ओमकार यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 8. 9. आता मात्र पुन्हा एकदा अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओमकार यांनी हा वाईट केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 10. आदर्श संघासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आदर्श. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओमकार नाईक याने हा चेंडू वाईट घोषित केला आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 11. 3 षटक पूर्ण. धावसंख्या झाली आहे 11. पाहूया पहिला चेंडू घेऊन आदर्श. सुयशांच्या दिशेने चांगलाच खेळून काढलेला चेंडू. पाहूया इथे धावचीत होतात की नाही. पण सुयशांनी चोरटी धाव काढली. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 12. 1 चेंडू 12 धावा. आदर्शांच्या गोलंदाजीमध्ये जर अतुलांनी जर षटकार ठोकला तर आशुतोष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची नोंद घ्यावी. आणि आता मात्र चेंडू जाते अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 13. आदर्श. पाहूया आणि आता मात्र चांगल्याच प्रकारे खेळून काढलेला चेंडू होते गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 14. 2 चेंडू 14 धावा. खूपच जसं सुरेख असं गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळते झुंजार अ आणि झुंजार ब संघाकडून. आणि मात्र आता अवंत क्षेत्राच्या बाहेर जातं चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 15. 2 चेंडू 15 धावा. 2 गाडी बाद सगळा. यापुढील होणारा सामना ओमकार विरुद्ध JK 11. ओमकार ब विरुद्ध JK 11. ओमकार ब. हॅलो 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. तिसरा चेंडू घेऊन सुयशांच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जात आहे अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. आदर्शांची लाईन अँड लेन चुकली आहे
आदर्शने आपल्या मागच्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी केली होती, अवघे 4 धावा देऊन चांगली अशी गोलंदाजी केली होती. पाहूया आदर्श सज्ज पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सुयशच्या दिशेने. आता मात्र चेंडू जातात चांगल्याच प्रकारे टाकलेला चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली 17. 3 चेंडू 17 धावा, 2 गडी बाद. चौथा चेंडू घेऊन आदर्श सुयशच्या दिशेने. आता मात्र चेंडू जाते अवंत क्षेत्राच्या बाहेर. वाईट +1 असे 2 धावा येणार. धावसंख्येत भर, धावसंख्या झाले 19. 3 चेंडू 19 धावा. पाहूया चौथा चेंडू घेऊन आदर्श आणि मात्र पुन्हा एकदा अवंतर क्षेत्राच्या बाहेर जात आहे चेंडू आणि धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 20. यापुढील होणारा सामना ओमकार मित्र मंडळ ब विरुद्ध JK 11. ओमकार मित्र मंडळ ब या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाज. पाहूया चौथा चेंडू सुरेख असा चेंडू तसाच खेळून काढलेला चेंडू 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाले 21. ओंकार या संघाने नाणेफेकी कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि तसेच JK 11 संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आव्हान केलेलं आहे. पाहूया आपण सूर्यकाचा चेंडू 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 22. 14 चेंडू अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. 13 चेंडू 35 धावांची आवश्यकता झुंजार ब संघाला. पुन्हा एकदा धाव असा चेंडू असणार. 4 षटक संपून धावसंख्या झाली आहे 23. 2 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता झुंजार ब संघाला विजयाकडे जाण्याकरता. पाहूया झुंजार ब संघाकडून मोठे फटकेबाजी पाहायला मिळते की नाही. नाईक यांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. रोनक 5वा षटक घेऊन येत आहे. पाहूया रोनक यांनी जर आपल्या या षटकामध्ये विकेट काढला तर 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आता मात्र अवंत क्षेत्राच्या बाहेर जात चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 25. चेंडू घेऊन आता मात्र चेंडू जाते अवंत क्षेत्राच्या बाहेर.
वाईट +1. अरे लेग बायच्या स्वरूपात 1 धावा असणार. डेड चेंडू असणार. सॉरी. उत्कृष्ट असा चेंडू जाऊन आदळता यष्टीनला. तिसरा चेंडू घेऊन रोनक तयार. पाहूया. आणि मात्र आता चांगला चेंडू टाकला होता फलंदाजाला काहीच कळालं नाही. चेंडू जातो निर्धाव. नवीन फलंदाज नाही. चेंडू जातो निर्धाव. चेंडू घेऊन रोनक ओमकारच्या दिशेने. पाहूया. आता मात्र चांगलाच खेळून काढलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. आता मात्र 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 26. 4 चेंडू 26 धावा. 3 गडी बाद. पाचवा चेंडू घेऊन रोनक सुरेशच्या दिशेने. आता मात्र अवघ क्षेत्राच्या बाहेर टाकलेला चेंडू. धावसंख्या झाली आहे 28. 4 चेंडू 28 धावा. पाचवा चेंडू घेऊन रोनक ओमकारच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जातोय अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 29. 4 चेंडू 29 धावा. 1 गडीवासह. 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता ओमकार ब संघाला विजयाकडे जाण्याकरता. पाहूया. 5वा चेंडू घेऊन रोनक ओमकारच्या दिशेने. आता मात्र चेंडू पाहायला आधारला आणि 1 रनांवर समाधान. लेग बायच्या स्वरूपात 1 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 30. 5 चेंडू 30 धावा. रोनक यांचा सुयशांच्या दिशेने. आता मात्र चेंडू जात अवंत क्षेत्राच्या बाहेर. पंच ओमकार नाईक यांनी या वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 31. चेंडू 27 धावांची आवश्यकता ओमकार ब संघाला.
शेवटचा चेंडू रोनक यांचा सुयश यांच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जातो अवंत क्षेत्राच्या बाहेर. रोनक यांना चेंडूची लाईन आणि लाईन मिळत नाहीये. पाहूया रोनक. आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 32. चेंडू 32 धावा, 3 गडी बाद. रोनक शेवटचा चेंडू सुयश यांच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू जातोय अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्या भर. धावसंख्या झाली आहे 33. 5 चेंडू 33 धावा. रोनक यांना आपला चेंडूची लाईन आणि लेन मिळत नाही आहे. पाहूया रोनक आपल्या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. रोनक आता मात्र पुन्हा एकदा अवंत क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओंकार यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 34. 7 चेंडू 24 धावांची आवश्यकता. ओंकार झुंजार ब संघाला विजयाकडे जाण्याकरता. कसा चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्येत स्थिर. धावसंख्या झाली आहे 34. 5 षटक पूर्ण होऊन 34 धावा, 3 गडी बाद. सुंदर संघाकडून शेवटचं षटक घेऊन येते चिराग. त्याला सामोर तोंड देते ओमकार. पाहूया पहिला चेंडू चिराग यांचा ओमकारच्या दिशेने. आणि आता मात्र चांगला असा तोलवला चेंडू. बिग 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 षटकार ते म्हणता येईल. आवड षटकार. धाव मिळते नवीन. पाहूया दुसरा चेंडू घेऊन चिराग ओमकारांच्या दिशेने. आता मात्र ओमकार हे मोठे फटकेबाजी करायच्या स्वरूपात दिसत आहे. आता मात्र चेंडू जात आहे अवंत डिक्लेअर झोनच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 41. 4 चेंडू 17 धावांची गरज झुंजार ब संघाला. तिसरा चेंडू घेऊन चिराग ओमकारच्या दिशेने. चांगलाच तोलावला चेंडू. चेंडू आता होता गोलंदाजाच्या हाताला. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 42. 3 चेंडू 42 धावा, 3 गडी बाद. आता मात्र चांगला तोलाला चेंडू. पाहूया झेल जातो की नाही. पण आता मात्र इथे झेल सुटलेला आहे.
2 धावा काढलेल्या आहेत. धाव नाही नाही आता बघ आता बघ नाही, षटकार वाचवलेला आहे. 2 धावा धावून काढलेल्या आहेत. 4 रन आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. धावसंख्येत धावसंख्या झाले आहेत 44. शेवटचे 2 चेंडू असणार. पाहूया चेंडू जाता निर्धाव. आता मात्र कोणी ग्राउंड मध्ये जाऊ नये. 5 रन चेंडू. एक चेंडू 14 धावा. झुंजार संघाला विजयाकडे जाण्याकरता झुंजार असंघ हा विजयाकडे पूर्णपणे जाताना दिसतोय. सेमीफायनलच्या दिशेने झुंजार संघ जाताना दिसतोय. शेवटचा चेंडू आणि आता उंच झोलवलं चेंडू होता जेलबट आणि झुंजार असंघ हा विजयी. स्टंप काढायचे नाही आहेत. बाहेरच्या फिल्डरनी येऊन स्टंप काढायचे नाही. झालेला आहे. तसंच झुंजार ब संघाला विनंती असणार की त्यांनी आपल्या कर्णधाराला समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे.